ओके नाही आपण लास्ट लेक्चरला काय बघत होतो बॅलन्सिंग द रेडॉक्स रिॲक्शन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड आणि ही रिॲक्शन कोणत्या ह्याच्यामध्ये होतीये तर बेसिक मीडियम मध्ये होतीये. कशामध्ये होतीये बेसिक. मग इथं काय येणार आहे तर BiOH काय आहे तर थ्राइस BiOH thrice in the solid state plus SnO2 2 minus in the aqueous state gives SnO3 minus in the aqueous state plus Bi in the solid state. ही रिॲक्शन कशा स्टेट मध्ये होतीये तर बेसिक मीडियम मध्ये होतीये. सगळ्यात पहिला स्टेप 1 मध्ये आपण काय करतो सगळ्याचे ऑक्सिडेशन नंबर्स फाइंड करतो. इथंच लिहिते स्टेप 1 टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर and divide the reaction into oxidation half equation and reduction half equation. प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. मी तर सॉल्व्ह करणार तुम्ही घरी जाऊन काहीच करणार नाही किंवा काही बघितला व्हिडिओ आणि केलंच नाही मग कसं ते लॉजिक मला समजत नाही. इथं OH चं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर -1 इंटू 3 x प्लस -1 इंटू 3 म्हणजे बिस्मथचं ऑक्सिडेशन स्टेट काय येते तर +3. SnO2 2 मायनस 3 चं ऑक्सिडेशन स्टेट काय येते तर +4 कारण ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -2. सो -2 इंटू 2 काय येणार आहे -4. -4 त्या साईडला जाऊन काय होणार आहे +4. सो -2 +4 सॉरी -2 हा -2 +4 +2 येणार. -2 इथं ह्या साईडला -2 होतं ना x plus 2 into -2 is equals to -2 होतं. So x minus 4 is equals to -2. So x is equals to -2 plus 4. So x is equals to +2. So इथं टीनचं ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे +2. इथं ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे टीनचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +4 येणार आहे. कारण का तर एवढ्यामध्ये चेंज काय होणार आहे -6 -6 या साईडला जाऊन +6 +4. सो आता नेक्स्ट Bi चा ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर 0. सो आता +3 to 0 काय झालं +3 to 0 इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर का डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर रिडक्शन परत +2 to +4 +2 to +4 काय येणार आहे इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय असतंय ऑक्सिडेशन. पहिल्या स्टेप मध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की फाइंड द ऑक्सिडेशन नंबर आणि त्यानंतर फाइंड करा कोणाचं ऑक्सिडेशन होतं आणि कोणाचं रिडक्शन होतंय. सेकंड स्टेप 2 मध्ये आपण काय करतो स्टेप 2 मध्ये डिवाइड ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन and reduction half equation and balance any other atom except oxygen and what hydrogen. So इथं काय येणार आहे SnO2 2 minus gives what SnO3 2 minus. This is oxidation half equation. Next काय येणार आहे BiOH thrice in the solid state gives what Bi in the solid state. This is reduction half equation. Now divide oxidation half equation, reduction half equation and balance any other atom एक्सेप्ट ऑक्सिजन अँड काय आहे तर हायड्रोजन. मग इथं कोण आहे का इथं SN1 आहे इथं पण SN1 आहे इथं Bi1 आहे इथं पण काय आहे तर Bi1 आहे. सो बॅलन्स वगैरे करायची गरज नाही फक्त डिवाइड केलं आपण काय केलं डिवाइड.
मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो, बॅलन्स ऑक्सिजन ऍटम, बॅलन्स ऑक्सिजन ऍटम्स. ऑक्सिजन ऍटम बॅलन्स करण्यासाठी कसं करणार आहे, इथं SnO2 आहे आणि इथं SnO3 आहे ना, इथं 3 ऑक्सिजन आहेत आणि इथे किती ऑक्सिजन आहे, 2. सो इथं काय येणार आहे, SnO2 2 minus plus H2O gives what, SnO3 2 minus. This is oxidation half equation. कसला इक्वेशन, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. इथं किती ऑक्सिजन आहेत, 3. किती आहेत, 3. सो इथं काय येणार आहे, BiOH thrice in the solid state gives Bi in the solid state plus 3H2O, कारण 3 ऑक्सिजन आहेत. किती ऑक्सिजन आहेत, हा रिडक्शन हाफ इक्वेशन. नेक्स्ट काय होतं, हा हे स्टेप 3 होतं. नेक्स्ट काय आहे तर स्टेप 4. स्टेप 4 मध्ये काय आहे, बॅलन्स व्हॉट, हायड्रोजन ऍटम, बॅलन्स ऑक्सिजन ऍटम बाय ऍडिंग H2O. काय ऍड करून, H2O ऍड करायचं. आणि नेक्स्ट काय आहे, बॅलन्स हायड्रोजन ऍटम बाय ऍडिंग H प्लस आयन. सो इथं किती हायड्रोजन आहेत, 2, 2H प्लस. सो इथं काय येणार आहे, SnO2 2 minus plus H2O gives what, SnO3 2 minus plus 2H plus. किती H plus, 2H plus. हा नाही, इथं 3 हायड्रोजन आहेत, इथं 6 हायड्रोजन आहेत, 3H प्लस ऍड करायला लागणार. मग इथं BiOH thrice in the solid state plus 3H plus gives Bi in the solid state plus how many H2O. परत ही कसली रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. आणि ही कोणती रिएक्शन आहे तर रिडक्शन हाफ इक्वेशन. ओके, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप 5, नाही, ऍडिंग इलेक्ट्रॉन्स. हा काय हारायचे सोयी, ऍडिंग इलेक्ट्रॉन्स. कसं इलेक्ट्रॉन्स ऍड करायचं, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनला राईट हँड साइडला ऍड करायचं इलेक्ट्रॉन्स, आणि रिडक्शन हाफ इक्वेशनला लेफ्ट हँड साइडला ऍड करायचं. कसं ऍड करायचं, कसं फाइंड करायचं, किती इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे आहेत ते, किती इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे आहेत हे कसं फाइंड करायचं, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनला राईट हँड साइडला किती इलेक्ट्रॉन ऍड करायचे आणि रिडक्शन हाफ इक्वेशनला लेफ्ट हँड साइडला किती इलेक्ट्रॉन ऍड करायचे, हे कसं फाइंड करायचं, कसं करणार, इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर नेट इनक्रीज, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर नेट डिक्रीज. परत परत सांगते, रिव्हिजन नाही केला काहीच येणार नाही. सो इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय आहे, इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर मध्ये +2 to +4 झाला, म्हणजे 4 - 2 कितीने इनक्रीज झाला, 2. परत डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर +3 to 0, म्हणजे 0 मायनस काय येणार आहे तर 3 -3. नेट इनक्रीज आणि नेट डिक्रीज पण एवढंच आहे, कारण एक एकच ऍटम आहे. काय आहे, एक एकच ऍटम आहे, त्यामुळे नेट इनक्रीज आणि नेट डिक्रीज पण तेवढंच आहे. मग तुम्हाला काय म्हटलं, जेवढ्यानं ऑक्सिडेशन नंबर नेट इनक्रीज जेवढ्यानं बढ़तंय तेवढे इलेक्ट्रॉन्स राईट हँड साइडला ऍड करायचे ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनचे, आणि नेट डिक्रीज म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जेवढं होतंय तेवढे इलेक्ट्रॉन्स लेफ्ट हँड साइडला ऍड करायचे. मग इथं काय येणार आहे, इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हटल्या म्हणते इथं SnO2 2 minus प्लस काय येणार आहे तर H2O gives what, SnO3 2 minus plus how many H plus, 2H plus plus how many electrons, 2 electrons. कुठे, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. ठीक आहे,
नेक्स्ट काय येणार आहे तर BiOH काय आहे तर थ्राइस प्लस किती H प्लस 3H प्लस प्लस हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स 3 इलेक्ट्रॉन्स लेफ्ट हँड साइडला ऍड केले काय देणार आहे Bi इन द सॉलिड स्टेट प्लस 3H2O हे काय झालं तर रिडक्शन हाफ इक्वेशन कसला इक्वेशन रिडक्शन हाफ इक्वेशन हे इलेक्ट्रॉन्स काय केले तर ऍड केले नेक्स्ट बॅलेन्सिंग द इलेक्ट्रॉन्स करायचं स्टेप 6 ला काय करायचं बॅलेन्सिंग द इलेक्ट्रॉन टू बॅलेन्स द इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय हा OH येस मल्टिप्लाय ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन बाय 3 and reduction half equation by 2 multiply oxidation half equation by 3 and reduction half equation by 2 म्हणजे इथं काय येणार आहे 3 न मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं 3SnO2 2 minus plus 3H2O gives 3 times SnO3 minus 3 2s are 6H plus how many electrons 6 electron this is oxidation half equation नंतर ना रिडक्शन हाफ इक्वेशन मल्टिप्लाय बाय 2 मग इथं काय येणार आहे 2 BiOH thrice plus 3 2s are 6H plus how many electrons 6 electrons gives what Bi in the solid state plus 3 2s are 6H2O रिडक्शन हाफ इक्वेशन हे ऍड करा 6H plus 6 इलेक्ट्रॉन 6H plus 6 इलेक्ट्रॉन इथं 3H2 आहेत इथं 6H2 आहेत 6 minus 3 किती राहणार आहेत तर 3 सो इथं काय येणार आहे तर 3SnO2 2 minus plus 2 times BiOH thrice gives what 3SnO3 minus plus Bi in the solid state plus how many H2O 3H2 this is the balanced redox 4 मार्काला येते balanced redox reaction बर आपण तर म्हटलं की ही रिएक्शन कसल्या मीडियम मध्ये होते बेसिक मीडियम मध्ये जर रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये होते तर जेवढे H प्लस आहेत तेवढेच OH मायनस आयन बोथ साइडला काय करावे लागले असते ऍड पण इथं आपल्याला करायची गरज का नाही गरज करायची नाही पहिल्यापासून H प्लस कॅन्सल झालं 6H प्लस 6H प्लस कॅन्सलच झालं ना मग ओव्हरऑल रिएक्शन मध्ये H प्लस आहे का मग ओव्हरऑल रिएक्शन मध्ये H प्लस आहे नाहीच आहे म्हणजे OH मायनस पण बॅलन्स करायची गरज म्हणजे 6H आहे की होय आहेच की इथं पण 6H प्लस आहे इथं पण 6H प्लस आहे इथं पण 6H प्लस आहेत बॅलन्सिंग झाल्यानंतर ना इथं पण 6H प्लस आहेत इथं पण 6H प्लस आहेत बॅलन्स्डच आहे रिएक्शन मग ते 6 इलेक्ट्रॉन 6H प्लस कॅन्सलच झाले मग फायनल रिएक्शन मध्ये H प्लस दिसत आहेत का जर फायनल रिएक्शन मध्ये H प्लस दिसतील तर जेवढे H प्लस आहे तेवढेच OH मायनस आहे दोन्ही साइडला ऍड करायचे जेवढे H प्लस आयन आहेत तेवढेच OH मायनस आयन दोन्ही साइडला काय करायचे तर ऍड समजतंय ठीक आहे सो आता बघा रेडॉक्स रिएक्शन आणि इलेक्ट्रॉड पोटेन्शियल म्हणजे काय आपण आता काय बघितलं रेडॉक्स रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन जिथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय होत असते सायमल्टेनियस ऑक्सिडेशन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असते आणि रिडक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत असते आणि जेव्हा हे लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत असते
तर ह्याला आपण जे काही इलेक्ट्रोड्स आहेत एक पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये डिप केलेले असतात. काय केलेले असतात? तर जेव्हा आपण एखाद्या सोल्युशन मध्ये इलेक्ट्रोड्स डिप करतो तर इलेक्ट्रोड वरती एक चार्ज डेव्हलप होतो आणि त्याचा बरोबर अपोजिट चार्ज सोल्युशन वरती डेव्हलप होतो. मग तो जो काही डिफरन्स असतो इलेक्ट्रोड मध्ये आणि सोल्युशन मध्ये, त्या पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय म्हणत असतो तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल. काय म्हणत असतो? फॉर एक्झाम्पल बघा, हा पर्टिक्युलरली एक सोल्युशन आहे, ह्यामध्ये मी झिंक इलेक्ट्रोड डिप केलाय. ठीक आहे, झिंक इलेक्ट्रोड कशामध्ये डिप केलाय तर ZnSO4 Zn2 प्लस आणि SO4 2 मायनस झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये. तर जेव्हा ऑक्सिडेशन होते, झिंकचं ऑक्सिडेशन होते, झिंक काय देते? Zn2 प्लस प्लस काय देते तर 2 इलेक्ट्रॉन्स. तर हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रोड वरती डिपॉझिट होणार आहेत आणि Zn2 प्लस कशामध्ये येणार आहे तर सोल्युशन मध्ये. म्हणजे कंटिन्युअसली ही प्रोसेस होतच राहणार आहे की Zn2 प्लस सोल्युशन मध्ये येत जाणार आहे आणि इलेक्ट्रोड वरती इलेक्ट्रॉन्स काय होत जाणार आहेत? जमा होत जाणार आहेत. म्हणजे इलेक्ट्रोड्स वरती काय चार्ज येणार आहे? निगेटिव्ह. तुमचा जो काही इलेक्ट्रोड आहे त्या इलेक्ट्रोड वरती काय चार्ज डेव्हलप होणार आहे? निगेटिव्ह. आणि सोल्युशन वरती कोणता चार्ज डेव्हलप होणार आहे तर पॉझिटिव्ह. सोल्युशन वरती कोणता चार्ज डेव्हलप होणार आहे? पॉझिटिव्ह. मग हा जो डिफरन्स क्रिएट होतो म्हणजे सोल्युशन वरती इलेक्ट्रोड वरती निगेटिव्ह, सोल्युशन वरती पॉझिटिव्ह, किंवा त्याचं उलट. त्याचं उलट काय? हा, सोल्युशन वरती निगेटिव्ह आणि इलेक्ट्रोड वरती पॉझिटिव्ह. रिडक्शनच्या केसमध्ये कसं होतंय? रिडक्शनच्या केसमध्ये कन्सिडर करा की एक इलेक्ट्रोड आहे. रिडक्शनच्या केसमध्ये कन्सिडर करा की एक इलेक्ट्रोड आहे. इलेक्ट्रोड कॉपरचा इलेक्ट्रोड आहे. हा, कॉपरचा इलेक्ट्रोड, कॉपर ऑक्सिडेशन नाही रिडक्शन होते. कॉपर 2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स कॉपर इन विच स्टेट? सॉलिड स्टेट. परत हा जो काही सोल्युशन होता हा कॉपर सल्फेटचा सोल्युशन होता. ठीक आहे, ह्या कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मधला कॉपर 2 प्लस इलेक्ट्रोड वरचे 2 इलेक्ट्रॉन घेत होता आणि कॉपर सोल्युशन इलेक्ट्रोड वरती डिपॉझिट करत होता. म्हणजे ह्यावरती आलेले इलेक्ट्रोड वरती आलेले इलेक्ट्रॉन्स हा कॉपर 2 प्लस कंझ्युम करत होता. म्हणजे इलेक्ट्रोड वरती कसला चार्ज डेव्हलप होणार आहे? प्लस, कारण त्यातले इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली काय होत आहेत तर कंझ्युम. आणि सोल्युशन मधले कॉपर 2 प्लस कमी होत आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कमी होत आहे. म्हणजे सोल्युशन वरती चार्ज कोणता डेव्हलप होणार आहे? येस, समजते का? सोल्युशन वरती कोणता चार्ज डेव्हलप होणार आहे? निगेटिव्ह. आलं लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? हा. सो हा जो काही चार्ज डेव्हलप होतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, जो पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करतो त्याला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? आणि हे इलेक्ट्रोड पोटेन्शियल इम्पॉर्टंट आहेत. आपण फर्दर 12वीला इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक बघणार आहे. त्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक मध्ये आपण 2 टाइप ऑफ सेल बघणार आहे. एक इलेक्ट्रोलायटिक सेल असतो आणि एक गॅल्व्हनिक सेल असतो. मग इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे जिथं इलेक्ट्रिसिटीचा वापर करून केमिकल चेंजेस होतात, म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन होते. अशी रेडॉक्स रिएक्शन जी स्वतःच्या स्वतः घडवत नाही, जी घडवली जाते. सिमिलरली इथं गॅल्व्हनिक सेल म्हणून असते. गॅल्व्हनिक सेल म्हणजे असा सेल जो रेडॉक्स रिएक्शनला घडवून आणतो, स्वतःच्या स्वतः घडते, एक्सटर्नल फोर्स वगैरे लागत नाही. तुमचा मोबाईल फोन आहे, तो कसा चार्ज होतो? आपण काय चार्जिंग बिर्जिंग लावलंय का आता? नाही, तरी पण तो वर्क होतोय. त्यामध्ये स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन होते, म्हणजे त्यामध्ये आपोआप फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतोय. तुमचा रिएक्टंट आपोआप कशामध्ये कन्वर्ट होतोय तर प्रोडक्ट मध्ये. मग अशी प्रोसेसेस ज्यामध्ये स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन होते आणि त्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होते आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. काय जनरेट होते? त्याला गॅल्व्हनिक सेल्स म्हणतात. काय म्हणतात? आणि हे गॅल्व्हनिक सेल्स कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल माहित असायला पाहिजे. कारण इलेक्ट्रोड पोटेन्शियल माहित असेल तर आपण सेल पोटेन्शियल फाइंड करतो. सेल पोटेन्शियल काय असते? ई नॉट सेल इज इक्वल्स टू ई नॉट कॅथोड मायनस काय असते तर ई नॉट काय असते तर एनोड. ई नॉट सेल जे असते ते काय असते?
ई नॉट कॅथोड मायनस काय असते तर ई नॉट काय असते तर एनोड. तुमचा ई नॉट सेल पॉझिटिव्ह आला तरच रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. आणि ई नॉट सेल पॉझिटिव्ह आला, रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे म्हणजेच तो गॅल्व्हॅनिक सेल आहे. मग तो ई नॉट सेल कधी पॉझिटिव्ह येणार तर तुमचा ई नॉट कॅथोड मोठा असायला पाहिजे आणि ई नॉट एनोड काय असायला पाहिजे छोटा. मग त्यासाठी ते इलेक्ट्रॉड पोटेन्शियल माहित असायला पाहिजे. हा, ते कसे माहित करायचे ते आपण पुढच्या म्हणजे क्लासमध्ये बघूया 12वीच्या. पण आता समजते का हे का बघतोय आपण? ठीक आहे. सो इथं बघा, वी नोटेड इन द सेक्शन 6.111 that the displacement can be looked upon as a redox reaction. Consider the following displacement reaction. झिंकचं काय होतंय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि Zn2+ मिळते. आणि कॉपर 2+ इलेक्ट्रॉन काय करतं? गेन आणि कॉपर इन विच स्टेट मिळते तर सॉलिड. So this reaction can be brought about in two ways. काय? The simpler method to observe this reaction is to take copper sulfate solution in a container and dip zinc in rod in it. काय डिप करायचं? झिंक रॉड. ठीक आहे. द रेडॉक्स रिएक्शन टेक्स प्लेस इन दॅट कंटेनर आणि झिंक ऑक्सिडाइज होतो Zn2+ मध्ये. झिंक हा कॉपर पेक्षा खूप मोर रिएक्टिव्ह असतो, त्यामुळे झिंक जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो तर Zn2+ aqueous मध्ये आयन्स. आणि दुसरा कॉपर प्लस आयन सोल्युशन मध्ये आहे ना, झिंक इलेक्ट्रोडला कॉपरच्या सोल्युशन मध्ये पुट केलं, मग कॉपर 2+ आयन गेट reduced to metallic copper Cu. A direct transfer of electron from zinc atom to cupric ion takes place in this case. So the electron transfer from zinc atom to copper 2+ ion can be demonstrated by carrying out two half reaction in two separate container as shown in the figure. हे बघा इथं हा एक सेटअप आहे. ह्या सेटअप मध्ये हा ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन एका ह्याच्यामध्ये होते आणि एका ह्याच्यामध्ये रिडक्शन हाफ रिएक्शन होत असते. आता कशी होते काय होते ते बघूया. दोन कंटेनर्स घेतो आपण. हा कंटेनर आहे, ह्या कंटेनर मध्ये झिंक सल्फेट सोल्युशन आहे. कसला सोल्युशन आहे? झिंक सल्फेट. आता जो सोल्युशन आहे त्याचाच इलेक्ट्रोड मी त्यामध्ये डिप करणार, झिंक इलेक्ट्रोड डिप करणार. कोणता इलेक्ट्रोड डिप करणार आहे? झिंक. ठीक आहे. सो हा झिंक इलेक्ट्रोड आहे, ह्या झिंक इलेक्ट्रोडला मी झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये काय केलं तर डिप केलं. ठीक आहे. परत मी काय घेतलं इथं? कॉपर इलेक्ट्रोड घेतला आणि कॉपर इलेक्ट्रोडला कशामध्ये डिप केलं तर कॉपर सल्फेट सोल्युशन. आणि ह्या दोन्ही इलेक्ट्रोड्सला एक्सटर्नली मी विथ द हेल्प ऑफ वोल्ट मीटर किंवा विथ द हेल्प ऑफ गॅल्व्होमीटर काय करले तर कनेक्ट केलं. आता ह्यानी दिलंय इथं स्विच ऑन आणि ऑफ. हा स्विच ऑफ आहे. जरा चिटकलेला असता तर स्विच काय असला असता तर ऑन असला असता. ठीक. आता इथं काय आहे? सॉल्ट ब्रिज. सो हा सॉल्ट ब्रिज कसा असतो तर यू शेप बेंट असतो. आणि या सॉल्ट ब्रिजचं काम काय काय असतंय? टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी, टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट अँड टू सेपरेट और टू अवॉइड द इंटरमिक्सिंग. सॉल्ट ब्रिज आहे म्हणून इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय होते? मेंटेन. नाहीतर तुम्हाला झिंक इलेक्ट्रोड घ्यावा लागला असता कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये, मग इंटरमिक्सिंग झालं असतं. मग कॉपर सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर, Zn2+, Zn सगळं मिक्सचर झालं असतं. मग जास्त प्रॉपर रिएक्शन झाल्या नसत्या, म्हणून हा सॉल्ट ब्रिज घेतलाय. सॉल्ट ब्रिज मध्ये काय असते? सॉल्ट ब्रिज मध्ये असते सॅच्युरेटेड केसीएल. सॅच्युरेटेड केसीएल प्लस 5% आगार आगार सोल्युशन असते. 5% कोणतं सोल्युशन असतंय? 5% कोणतं सोल्युशन असतंय? आगार आगार सोल्युशन. हा 5% आगार आगार सोल्युशन काय करतो? त्यात जे काही सॉल्ट ब्रिज मधला जो काही सॅच्युरेटेड केसीएल आहे त्याला जेल स्टेट मध्ये ठेवतो, म्हणजे पूर्ण सॉलिड पण आणि पूर्ण लिक्विड पण. बर, आता हा झिंक आहे. झिंक हा मोर रिएक्टिव्ह असतो म्हणून झिंकचं ऑक्सिडेशन, झिंक इलेक्ट्रॉडचं ऑक्सिडेशन होते. मग झिंकचं ऑक्सिडेशन होताना काय होणार आहे? झिंक कसं देणार आहे? झिंक इन द सॉलिड स्टेट गिव्स Zn2++ how many electrons? 2 electrons.
मग हा Zn2+ सोल्युशन मध्ये येणार आणि 2 इलेक्ट्रॉन्स इथं इलेक्ट्रोड वरती बसणार आहेत झिंकच्या. समजतंय का? मग ऍक्च्युली काय होतंय की हे तर एकासाठी दाखवलं मी, राईट? एकासाठी, एका ऍटमसाठी. असे खूप सारे ऍटम ऑक्सिडेशन दाखवतात झिंकचे आणि Zn2+ सोल्युशन मध्ये जाते आणि खूप सारे इलेक्ट्रॉड्स वरती इलेक्ट्रॉन्स जमा होतात. मग ह्या पर्टिक्युलर इलेक्ट्रोड वरती खूप सारे इलेक्ट्रॉन्स जमा झाले आणि ह्या इलेक्ट्रोड वरती काहीच इलेक्ट्रॉन्स नाहीयेत. मग काय क्रिएट झाला? पोटेन्शियल डिफरन्स. काय क्रिएट झाला? एकाकडे खूपच इलेक्ट्रॉन आहेत आणि एकाकडे काहीच इलेक्ट्रॉन आहेत. जिथे इलेक्ट्रॉन जास्त आहेत त्याला लो पोटेन्शियल म्हणतो आणि जिथे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत तिथं काय म्हणतो? हाय पोटेन्शियल. आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कुठे होतंय? लो पोटेन्शियल टू हा. मग एक्सटर्नली काय व्हायला लागतंय? हे आपोआप इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात. आपोआप इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत ना. मग फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन काय जनरेट करणार आहे? करंट, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. काय करणार? हा. एक्सटर्नली सर्किटला काय होतंय? हे झिंक ज्याचं ऑक्सिडेशन होतंय ते कायम एनोड असते. असा इलेक्ट्रोड ज्याचं ऑक्सिडेशन असते ते कायम एनोड असते. ठीक आहे? बरं ठीक आहे. हे सगळे इलेक्ट्रॉन्स इथे यायला लागतात. तर हा इलेक्ट्रॉन जे आलेले असतात, कॉपर सल्फेट आहे, हा सॉल्ट आहे. मग कॉपर 2+ आणि SO4 2- मध्ये ती सेपरेट झालेली असते सॉल्ट. ZnSO4 पण तसंच असतं. झिंक 2+ आणि SO4 2- मध्ये सेपरेट झालेलं असतं कारण सॉल्ट आहे. सो हा कॉपर 2+ जो आहे सोल्युशन मधला आलेल्या 2 इलेक्ट्रॉन्सला काय करावं लागतं? गेन करावं लागतं. सो कॉपर 2+ 2 इलेक्ट्रॉन गेन करून काय देणार आहे? कॉपर इन विच स्टेट? सॉलिड. कॉपर 2+ 2 इलेक्ट्रॉन गेन करून कॉपर इन विच स्टेट देणार आहे? सॉलिड. आणि हा कॉपर इन द सॉलिड स्टेट ह्या सरफेस वरती डिपॉझिट होणार आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत इथे येत आहेत ते इलेक्ट्रॉन्स फ्लो इथं आल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स कॉपर 2+ काय करायला लागलाय? कन्झ्युम. म्हणजे ह्या इलेक्ट्रोड वरचे इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत? कमी. हा. आणि इथं काय होतंय? रिडक्शन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन ज्या इलेक्ट्रोड वरती होते त्याला आपण काय म्हणतो? तर कॅथोड. मग कॅथोड मधले इलेक्ट्रॉन्स कमी होत आहेत म्हणून त्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आणि एनोड वरती इलेक्ट्रॉन्स वाढतायत म्हणून त्यावरती चार्ज काय असतं? तर निगेटिव्ह. समजलं का? मग हा सर्किट कसा कंप्लीट झाला? एक्सटर्नली एनोड टू कॅथोड इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत आपोआप आणि इंटरनली आयन्स मूव्ह होत आहे. काय? झिंक इलेक्ट्रोड Zn2+ म्हणजे झिंक हा जो आहे ह्या इलेक्ट्रोडचा झिंक जो आहे हा झिंक काय देतोय? तर Zn2+. झिंक काय देतोय? आणि कॉपर 2+ काय करतोय? 2 इलेक्ट्रॉन गेन करून कॉपर इन विच स्टेट देतोय? तर सॉलिड स्टेट. आलं लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. सो इथं बघा हा झिंक इलेक्ट्रोड आहे. ह्या झिंक इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन होतंय. तर ह्या झिंक इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन झालं तर तो Zn2++ 2 इलेक्ट्रॉन देतो. ते 2 इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रोड वरतीच राहतात. मग हे इलेक्ट्रॉन खूप सारे झाले की हे इलेक्ट्रॉन एक्सटर्नली सर्किटला मूव्ह होतात आणि जेव्हा इथे येतात तेव्हा हे 2 इलेक्ट्रॉन कॉपर सल्फेट मधला कॉपर 2+ आणि SO4 2- वेगवेगळे असतात. मग कॉपर 2+ काय करतं? हे 2 इलेक्ट्रॉन गेन करतं. कॉपर 2+ हे 2 इलेक्ट्रॉन गेन करतं आणि काय देतं? कॉपर इन विच स्टेट? सॉलिड स्टेट. मग तुम्ही म्हणणार सॉल्ट ब्रिजचं काम काय आहे? जेव्हा इथं Zn2+ ऍड झाला तर किती पॉझिटिव्ह चार्ज ऍड झाला? 2. ते 2 पॉझिटिव्ह चार्ज ऍड झालाय म्हणून सॉल्ट ब्रिज मधून 2 Cl- बाहेर पडतात. एक Zn2+ ऍड झाला तर Cl- किती ऍड होतात? तर 2. सो Zn2++ काय येणार आहे? तर 2Cl-. ठीक आहे. आता इथं काय आहे? तर कॉपर 2+ आहे त्यानं 2 इलेक्ट्रॉन काय केले? तर गेन केले. तर SO4 झाला तर इथं किती मग किती? एक कॉपर 2+ कमी झाला म्हणजे किती ना पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला? 2. मग हा सॉल्ट ब्रिज काय करतो? 2K+ टाकतो. म्हणजे दर कॉपर 2+ कन्झ्युम झाला तर 2K+ येतात आणि एक Zn2+ आला तर किती Cl- येतात? 2. म्हणजे तिथली इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय झाली? मेंटेन. बरं इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट होता म्हणून तर माहित झालं ना की तिथं पॉझिटिव्ह चार्ज वाढलाय किंवा तिथं पॉझिटिव्ह चार्ज काय झालाय? कमी. आणि त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी सॉल्ट ब्रिज मधून आयन्स बाहेर पडतात. कशातून आयन्स बाहेर पडतायत? सॉल्ट ब्रिज. कशातून आयन्स बाहेर पडतायत? कशातून आयन्स बाहेर पडतायत? कशातून आयन बाहेर पडतायत? समजतंय?
येस ऑर नो? ठीक. सो इथं बघा काय काय आहे. द सेटअप इन द फिगर 1 इज कॉल्ड एज अ डॅनियल सेल. ह्याला कसली सेल म्हणतो? डॅनियल. The zinc and copper plates are connected by an electrical wire through a switch and a voltmeter. हा झिंक आहे आणि हा कॉपर आहे. हा करंट फ्लो होतोय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होतोय ना इथून इथं आपोआप, तर करंट जनरेट होतोय. सो हा झिंक इलेक्ट्रोड आहे, हा कॉपर इलेक्ट्रोड आहे. एक्सटर्नली विथ द हेल्प ऑफ कॉपर वायर कनेक्ट केलेलं असते स्विच आणि व्होल्टमीटर. The solution the solutions in the two containers are connected by what bridge? Salt bridge. कोणाला? Salt bridge कसं असतं? U-shaped glass tube. U-shaped आहे ती. नाही U-shaped. Inverted मी म्हटलं की तेव्हापासून inverted U-shaped glass tube containing a gel of KCl किंवा NH4NO3, मोस्टली KCl असते आणि त्यामध्ये आगार आगार सोल्युशन असते. आगार आगार सोल्युशन 5% असते आणि ते काय करते? आगार आगार सोल्युशन जे काय सॅच्युरेटेड KCl आहे त्याला कशा स्टेट मध्ये ठेवायचं मदत करते? जेल स्टेट. कशामध्ये मदत करते सगळ्याचं? जेल स्टेट. When switch is on, electrical circuit is complete as indicated by the deflections in the voltmeter. स्विच जेव्हा ऑन म्हणजे ऑन केला तर व्होल्टमीटर डिफ्लेक्ट होते. व्होल्टमीटर डिफ्लेक्ट होते म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होते. व्होल्टमीटर का डिफ्लेक्ट होतो? पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला म्हणून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स झाला. आलं का लक्षात? So the circuit has two parts. One called as external circuit in the form of electrical wire which allows the flow of electrons, and other in the form of two solutions joined by salt bridge. Zn2 plus देते, copper 2 plus copper form करते, Zn2 plus copper 2 plus copper. So yes, joined by salt bridge. So in the solution part of the circuit, the electric current is carried by the movement of ions. So when a circuit is complete, जेव्हा circuit काय होतो? Complete होतो. The zinc atom on zinc plate spontaneously म्हणजे स्वतःच्या स्वतः loses electron which are picked up in the external circuit. आठवते का मी काय म्हटलं तुम्हाला? झिंक इलेक्ट्रॉडचं ऑक्सिडेशन होते त्यावेळी Zn2 प्लस सोल्युशन मध्ये येणार आहे, पण हे दोन इलेक्ट्रॉन्स ह्या इलेक्ट्रॉड वरतीच राहणार आहेत. मग ह्या इलेक्ट्रॉड वरती इलेक्ट्रॉन जमा होत जाणार आणि तर काहीच इलेक्ट्रॉन नसणार आहेत, त्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे. काय होणार आहे? So the electrons flow from the zinc plate to copper plate through a wire. So copper 2 plus ion in the second container receives these electrons through the copper plate and are reduced to copper atoms which gets deposited on the copper plate. Here zinc plate act as a negative electron and copper plate act as a cathode, positive. So thus when the two half reactions, namely oxidation and reductions, are allowed to take place in a separate container and provision is made for completing the electrical circuit, what takes place? Electron transfer takes place through the external circuit. बाहेरच्या सर्किट मधून काय ट्रान्सफर होतात? इलेक्ट्रॉन्स. So this results in the flow of electric current in the circuit as indicated by the deflection in volt. So at the same time, ions move within the solution resulting in completion of electrical circuit. So this is simple electrochemical cell that is called as Daniell cell. Daniell cell is a voltaic cell. Voltaic cell ज्यामध्ये आपोआप ऑक्सिडेशन आणि काय होत असते? रिडक्शन होत असते आणि त्या फ्लो ऑफ स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिएक्शन मुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आपोआप होतो. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आपोआप झाल्यामुळे काय जनरेट होते? इलेक्ट्रिसिटी. In which electricity is generated by redox reaction. So in electrochemical cell म्हणजे असा सेल ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत आहे, ज्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होते. मग तो जो काय फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असतो ना, जो काय तो स्वतःच्या स्वतःही होतो किंवा घडवून आणायला लागतो.
इथं जे आपण डॅनियल सेल बघतो त्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आपोआप होत असते. So in an electrochemical cell, electron flows in the external circuit from anode to cathode, while the conventional current flows from the cathode to anode. हे आपल्याला माहित आहे की जर इलेक्ट्रॉन्स एनोड टू कॅथोड फ्लो होत आहेत तर त्याच्या अपोजिट डिरेक्शनला करंट फ्लो होणार आहे, त्याच्या डिरेक्शनला. So an electrical potential is said to be established at two electrodes of an electrochemical cell. It is called as electrode potential. The magnitude and direction of electrode potential depends upon the nature of metal and ions, concentration of ions and temperature. So the reaction associated with an electrode is called as electrode reaction. So the two chemical species linked by transfer of electron forms a which couple? Redox couple. What it forms? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मी तुम्हाला सांगितलं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसं मेजर केलं जातं तर रेफरन्स इलेक्ट्रोडचा वापर करून इलेक्ट्रोड पोटेन्शियल मेजर केलं जातं. इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसं क्रिएट होतं तर इलेक्ट्रोड वरती पॉझिटिव्ह चार्ज झाला तर सोल्युशन वरती कोणता चार्ज डेव्हलप होतो? निगेटिव्ह. आणि इलेक्ट्रोड वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला तर सोल्युशन मध्ये कोणता चार्ज डेव्हलप होतो? मग त्या दोघांचा डिफरन्स जो असतो त्याला जो काही डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स क्रिएटेड बिटवीन इलेक्ट्रोड अँड सोल्युशन इज कॉल्ड एज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके. सो व्हेन द कॉन्सन्ट्रेशन, आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय? मोलार कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे सोल्युशनचा, टेम्परेचर 298 केल्विन आहे, प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ह्यावेळी जे काय आपण मेजर करतो ते स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. So when the concentration of each species taking part in the electrode reaction is unity and the temperature is 298 Kelvin, observed electrode potential is called standard electrode potential E naught. By convention, the standard electrode potential of hydrogen is 0.00 volt. ह्याला रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून वापरतात. इलेक्ट्रोड हायड्रोजन इलेक्ट्रोड असतो ना त्याचं पोटेन्शियल किती व्होल्ट असते? हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज यूज्ड एज अ रेफरन्स इलेक्ट्रोड फॉर डिटर्मिनेशन ऑफ ई नॉट व्हॅल्यूज फॉर व्हेरियस रेडॉक्स कपल. ठीक आहे. सो इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स आर इलेक्ट्रोड रिएक्शन्स कन्सिडर्ड फॉर इलेक्ट्रोड पोटेन्शियल सगळे रिडक्शन रिएक्शन्स असतात. आपण जेव्हा इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स ना म्हणजे आपल्याला अरेंज करायचं असते, मी तुम्हाला म्हटलं ई नॉट सेल इज इक्वल्स टू ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट काय असतंय? एनोड. तर IUPAC ने म्हटलंय की जेव्हा तुम्हाला ई नॉट सेल फाइंड करायचंय तर तुम्ही रिडक्शन पोटेन्शियल्स घ्या म्हणजे ज्यांचं गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं. जरी ऑक्सिडेशन होत असेल तर त्याला रिव्हर्स लिहायचं. मग त्याची ई नॉट व्हॅल्यू जी प्लस मध्ये येत होती ती फक्त कशामध्ये येणार आहे? मायनस मध्ये. येस. सो द इलेक्ट्रोड रिएक्शन्स कन्सिडर्ड फॉर द इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज रिडक्शन रिएक्शन. सगळे कसले रिएक्शन्स आहेत? Therefore value and sign of standard electrode potential is a measure of the tendency of active species in the electrode reaction to remain in the oxidized or reduced form. A negative E naught means redox couple is a stronger reducing agent. E naught value negative आहे, आपण त्याचं रिडक्शन लिहितोय ना म्हणजे गेन मध्ये लिहितोय, उलट लिहितोय, त्याचं होतंय ऑक्सिडेशन लिहितोय. त्यामुळे त्याची ई नॉट व्हॅल्यू ज्याची ई नॉट व्हॅल्यू खूप जास्त निगेटिव्ह आहे तो चांगला रिड्युसिंग एजंट आहे कारण त्याचं होतंय ऑक्सिडेशन, कारण त्याचं होतंय. येस. देन द H plus H2 couple. Table 6.1 shows standard electrode potentials of some redox couples. हे बघा. फ्लोरीन F2 plus 2 electrons gives 2F minus ची व्हॅल्यू किती आहे तर 2.87. हा सगळ्यात चांगला ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कसला एजंट आहे? रिडक्शन होत आहे याचं आणि ह्याची रिडक्शन होताना याची व्हॅल्यू एकदम पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतो? गेन. आणि असा सबस्टन्स जो इझिली इलेक्ट्रॉन गेन करू शकतो तो कसला एजंट आहे तर ऑक्सिडायझिंग एजंट. अँड ऑक्सिडायझिंग एजंट्स आर युज्ड ॲज अ कॅथोड. कॅथोड जिथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन होते. हा मग आता हे अरेंज केले डिपेंडिंग अपॉन डिक्रीजिंग रिडक्शन पोटेन्शियल्स. मग इथं हायड्रोजन आहे त्याचं पोटेन्शियल किती आहे तर 0.00 व्होल्ट. ठीक आहे. मग एकदम लास्टला कोण आहे तर लिथियम. ह्याचं रिडक्शन पोटेन्शियल निगेटिव्ह आहे म्हणजे हा या डिरेक्शन मध्ये होत
ह्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये होते. मग आपण काय म्हटलं, असं एखादा इलेक्ट्रॉन पोटेन्शियल जेवढा जास्त निगेटिव्ह म्हणजे तो त्या डिरेक्शनला होत म्हणजे तो चांगला ऑक्सिडेशन होतंय त्याचं. मग त्याचं चांगलं ऑक्सिडेशन होतंय तर तो रिड्युसिंग एजंट आहे. कसला एजंट आहे? हा, इथं जो हायड्रोजन आहे ना हा रेफरन्स कन्सिडर करू शकतो. हायड्रोजनच्या खालचे सगळे चांगले रिड्युसिंग एजंट आहेत. म्हणजे डाऊन द ग्रुप रिड्युसिंग प्रॉपर्टी काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे हायड्रोजनच्या. ह्याच्यापेक्षा खूप मोठी सिरीज आहे ही ईएमएफ सिरीज. आपण 12वीला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये बघतो ईएमएफ सिरीज. ठीक आहे, नाही दिलेले असतात व्हॅल्यूज, पण थोडे हायड्रोजनचे वगैरे पाठ करायचे 0-0 येते. आणि हायड्रोजनच्या वरती ऑक्सिडायझिंग पोटेन्शियल वाढत जातं. हायड्रोजनच्या खाली रिडक्शन पोटेन्शियल वाढत जातं, हायड्रोजनच्या वरती ऑक्सिडेशन पोटेन्शियल. बरं, कोणता म्हणजे आपण इनॉट सेल जो आहे तो पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार तर डिपेंड करतं की तुम्ही कोणता कॅथोड घेतलाय आणि कोणता एनोड. कायम एनोड खालचा घ्यायचा, म्हणजे कोणताही एनोड खालचा घ्यायचा आणि कॅथोड वरचा घ्यायचा. म्हणजे एनोड कमी येत आहे आणि कॅथोड, मग इनॉट सेल कॅथोड मायनस काय असते तर एनोड, आणि इनॉट सेल पॉझिटिव्ह यायला पाहिजे मगच रिॲक्शन काय असणार आहे? स्पॉन्टॅनियस. तुमचा मोबाईल फोन किंवा जिथं जिथं बॅटरी हा शब्द आला म्हणजे तुम्ही बाहेरून इलेक्ट्रिसिटी देत नाहीये, आपोआप तिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, म्हणजे तिथं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होते, बॅटरीमध्ये रेडॉक्स रिॲक्शन होते. बॅटरीमध्ये काय होतीये? बॅटरीमध्ये काय होतीये? रेडॉक्स रिॲक्शन होतीये. सो इथं बघा, the large negative values of E0 means that redox couple is strong reducing agent. On other hand, more positive E0 values means redox couple is a stronger oxidizing agent. So from table 6.1, it is seen that alkali metals have negative E0 values, which means they are strong reducing agent, and alkali metals have a great tendency to give away electrons. Whereas fluorine has a highly positive E0 value and greater tendency to gain electron, and that is very strong oxidizing. तो कसला ऑक्सिडायझिंग एजंट आहे? समजतंय इथपर्यंत? काय डाऊट आहे ह्या पॉइंट पर्यंत? ठीक आहे, डॅनियल सेट ड्रॉ करा. हा, आता सनी कधी करणार आहे? हा टॉपिक संपला. हा टॉपिक, हा एक्सरसाइज सॉल्व करायची तुम्ही. टेक्स्टबुक कुठे आहे?